झिंजीच्या या आंदोलनाने या देशाच्या सरकारला, केंद्र सरकारला या ठिकाणी झुकवण्यास भाग पाडलं। या देशातील बहुसंख्य हिंदू आमच्या पाठीशी आहे। या आविर्भावात राहून हम करे सो कायदा, आम्हाला कुणीही वाकवू शकत नाही। या आविर्भावात राहणाऱ्या नरेंद्र मोदी, त्यांचं कॅबिनेट, त्यांचं सरकार यांना या नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या घोटाळ्यामुळे झिंजींनी, या देशातील तरुण विद्यार्थ्यांनी जे काही आंदोलन केलं, त्या आंदोलनापुढे झुकून देशाचे शिक्षण मंत्री असणारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यास भाग पाडलं। हा या देशातल्या तरुणाईचा, तरुण विद्यार्थ्यांचा आणि शिक्षणाप्रती कळवळ असणाऱ्या एकूणच भारतीय नागरिकांचा, सर्व प्रकारच्या, सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा हा एक विजय आहे। धर्माच्या आडून या देशातील बहुसंख्य हिंदू आमच्या पाठीशी आहेत आणि म्हणून हम करे सो कायदा, आम्हाला कुणीही झुकवू शकत नाहीत। भाजप सरकारमधले, एनडीएच्या सरकारमधले मंत्री राजीनामे देत नसतात। ही जी मुजोर भाषा मोदी सरकारच्या मंत्र्यांमध्ये येत होती, ती मुजोर भाषा या निमित्तानं या तरुणांनी धुळीस मिळवलेली आहे। आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकच, या देशातील नागरिकच सर्वोच्च असतात। सत्ताधीश, मंत्री, प्रशासन हे सर्वोच्च असत नाही। आणि शेवटी लोकमत, लोकभावना हीच अंतिम असते, हे या निमित्तानं सिद्ध होत आहे। आणि म्हणून या निमित्तानं, या राजीनाम्याच्या निमित्ताने अजून एक पायंडा पडलेला आहे की इथून पुढे कुठलाही मंत्री आपापल्या खात्याचा कारभार पारदर्शक करण्यासाठी बाध्य असेल। प्रशासन त्यांच्या कामगिरीमध्ये कुठल्याही प्रकारे कामचुकारपणा होणार नाही याच्यासाठी बाध्य असेल। आणि तो जर झालाच तर पुन्हा या देशातील तरुण विद्यार्थी, तरुणाई पुन्हा रस्त्यावर येऊन पुन्हा त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्याचं काम करेल। एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सिद्ध होत आहे। आणि देशातील तरुणांना, विद्यार्थ्यांना मी या निमित्तानं बधाई देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मुजोर, मगरूर, हुकुमशाही वृत्तीच्या शासनकर्ते जमातीला या ठिकाणी वाकवलेलं आहे, झुकवलेलं आहे। तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज भारतीय लोकशाहीचा खरं तर विजय झालेला आहे। 2014 पासून जे देशामध्ये तानाशाहीचं सरकार चालू होतं, कुठल्याही प्रकारे विरोधकांना मोजल्या जात नव्हतं, परंतु इथल्या विद्यार्थी एकजुटीनं आज या सरकारला घाम फोडला आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। ज्या मागण्या घेऊन दिल्ली येथे 20-25 दिवसापासून जे मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू होतं ते यशस्वी झालेलं आहे। आणि त्याच विद्यार्थी एकजुटीने जे काही यश संपादन केलेलं आहे त्याचा गौरव म्हणून, आणि त्याचं एक जे आम्हाला जे यश मिळालेलं आहे, जे SFI या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 5-7 आंदोलन करून इथल्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेलं होतं की हा केवढा मोठा गैरप्रकार चालू आहे आणि आज त्याला यश मिळालं आहे। दिल्ली येथे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांनी यश संपादन केलं। त्याच पार्श्वभूमीवरती आज SFI अंबाजोगाईमध्ये फटाके फोडून आणि या ठिकाणी एकूण अंबाजोगाईतल्या सर्व घटकांनी किंवा इथल्या सामाजिक चळवळींनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे। त्यामुळे इन्कलाब जिंदाबाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।